आवाज येतोय सर्वांना माझा? हो मॅम. आज आपण धनुराशी शिकणार आहोत. MS30 म्हणून कोण जॉईन झालाय? देव झाले, ठीक आहे. माझंच झालं होतं मॅम, ते नाव चेंज झालं होतं. ओके ओके. मूळ नक्षत्राचे 4 चरण, पूर्वाषाढ नक्षत्राचे 4 चरण, उत्तराषाढ नक्षत्राचं पहिलं चरण, अशा 9 चरणांनी मिळून धनुराशी तयार होते. मूळ नक्षत्रापासून ते उत्तर आषाढाच्या नक्षत्राच्या पहिल्या चरणातील ताऱ्यांनी तयार झालेल्या, प्रत्यक्ष आकाशात दिसणाऱ्या धनुष्यबाण हातात धरलेला व्यक्ती आणि त्या व्यक्तीमध्ये कमरेचा वरचा भाग माणसाचं आणि कमरेपासून खालचा भाग अर्धा भाग हा घोड्याचा, असे दोन देहधारी, देह धारण करणारा, द्वारी पण म्हटलं जातं, देहधारी पण म्हटलं जातं, असे दोन देह धारण करणाऱ्या राशीला धनुराशी असे म्हणतात. तर जर तुम्ही पंचांगात चिन्ह जर पाहिलं, त्या चिन्हामध्ये बघा, खाली कमरेपासून खाली जे शरीर आहे ते घोड्याचं आहे, त्याला 4 पाय आहे, जसा अश्व असतो तसा तो आहे. कमरेपासून वरचा भाग हा मनुष्याचा आहे आणि त्या मनुष्याच्या हातामध्ये धनुष्याचं बाण आहे. पंचांगात ते चित्र आपल्याला क्लिअर दिसतं. असे दोन शरीर धारण करणारी ही रास आहे. आता जो कमरेवरचा जो वरचा भाग आहे तो जो मनुष्याचा आहे, त्या मनुष्याच्या हातात धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण हे पूर्वी क्षत्रियांच्याच हातात असायचं. क्षत्रिय धनुर्धारी धनुर्विद्या शिकायचे, म्हणून त्यांना क्षत्रियांना अधिकार होता, म्हणून त्याला हा जो शरीर आहे किंवा ज्याच्या हातात धनुष्यबाण आहे तो क्षत्रिय म्हणून ओळखला जातो, की तो क्षत्रिय आहे. म्हणून क्षत्रिय जे होते ते गरिबांचं रक्षण करत होते, दलितांचे दैन्य होते, त्यांचं दुःख दूर करत होते, शौर्य गाजवत होते, धैर्य धारण करत होते, दान करणं, सर्वांना मदत करणं, त्यानंतर समरभूमीवर राज्य विजय मिळवणं, राज्य करणं, प्रजेचं पालन करणं, पोषण करणं, प्रजेला शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा काय पाहिजे काय नाही हे बघणं, हे गुण धनुराशीत असतात. जे क्षत्रियांचे जे गुण आहे ते क्षत्रियांचे गुण या धनुराशीत तुम्हाला बघायला मिळतील. की आपण असं नाही म्हणणार, आपण असं म्हणणार की दुसऱ्यांना मदत करणं, कोणाला काय हवं नको आयुष्यामध्ये त्याच्यासाठी झटणं, विजयासाठी लढणं, कोणावर तर जर वाईट वेळ येत असेल तिथं त्याचा संहार करणं, त्याला मदत करणं, ही जी हे आहे ती या लोकांमध्ये बघायला मिळते. आता तिथून जो खालचा भाग आहे तो घोड्याचा आहे, त्याच्यामुळे हे लोक घोड्याप्रमाणे पण असतात. जसं स्वामीनिष्ठा, घोड्यामध्ये एक गुण आहे की तो स्वामीनिष्ठ आहे, स्वामीच्या आज्ञेच्या बाहेर नाहीये, कर्तव्य तत्पर आहे, त्याच्यामध्ये वेडर वृत्ती आहे, तो कशाला घाबरत नाही, तो युद्ध करण्यासाठी पण तत्पर आहे, त्याच्यामध्ये वेग, गती याही गोष्टी आहेत. हे घोड्याचे सुद्धा गुण यांच्यामध्ये बघायला मिळतात. धनुराशी ही नेहमी 9 या अंकाने दर्शवली जाते. 9 हा अंक विषम अंक आहे.
विषम अंक असल्या कारणाने ही पुरुष राशी म्हणून ओळखली जाते. आणि सर्व पुरुष राशीमध्ये पुरुषार्थाचे गुण, धाडस, कर्तृत्व हे जे पुरुष गुण आपण आधी शिकलो ते गुण यांच्यात असतात. धनु राशी ही मानव आणि प्राणी, घोडाचे असे प्राणी असे दोन स्वरूप धारण करणारी, म्हणून तिला द्विस्वभावी राशी असं म्हटलं गेलेलं आहे. जसं आपण कन्या राशीत 0 ते 15 अंश पाहिले, तसंच धनु राशीच आहे. 0 ते 15 अंशापर्यंत जर चंद्र धनु राशीत असेल तर जातकाचा जो जन्म असतो तो मानव राशीत झालेला असतो. म्हणजे जे क्षत्रियाचे गुण आहेत ते क्षत्रियाचे गुण 0 ते 15 अंशापर्यंत बघायला मिळतं. प्रजेचं पालन करणं, राज्य करणं, कोणाला काय हवं नको ते पाहणं, म्हणजे प्रजा म्हणजे घराचं पण पालन करणं, शौर्य गाजवणं, घरातल्यांचं बाहेरच्यांचं दुःख दूर करणं, हे गुण 16 ते 30 अंशामध्ये जर चंद्र असेल, 16 पासून ते 30 अंशापर्यंतचा, तर त्यांच्यामध्ये घोड्याचे गुण बघायला मिळतील. मग सदा कामामध्ये गतिमान राहणं, आपल्या आयुष्यात जी लोक आहेत त्यांच्याशी स्वामीनिष्ठ राहणं, म्हणजे त्यांच्याशी प्रामाणिक राहणं, कार्यतत्पर राहणं, वेळ पडली तर शौर्य गाजवणं, युद्ध लढणं, हे घोड्याच्या अंगातील जे गुण आहेत ते गुण 16 ते 30 अंशामध्ये बघायला मिळतात. म्हणून हिला द्विस्वभावी राशी असं म्हटलं गेलेलं आहे. आता ही 0 ते 15 अंशापर्यंत मानव राशी असल्या कारणाने तिला 0 ते 15 अंश असेल तर ती द्विपाद राशी म्हटली गेलेली, आणि सर्व द्विपाद राशी ह्या प्रथम स्थानात बलवान असतात. आणि 16 ते 30 अंशापर्यंतची ही जर राशी असेल, त्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र 16 ते 30 अंशापर्यंत असेल कन्या राशीप्रमाणे, तर त्याची ती अश्वचे गुण बघायला मिळतात. अश्व हा चतुष्पाद आहे. चतुष्पाद असल्या कारणाने सर्व चतुष्पाद राशी हा दशम भावात बलवान असतात. म्हणजे 0 ते 15चा जो अंश आहे तो प्रथम स्थानात बलवान राहणार, आणि 16 ते 30 अंशाचा जो अंश आहे तो दशम स्थानात बलवान राहणार. ही अग्नितत्वाची राशी असल्या कारणाने अग्नीचा तापटपणा, अग्नी धमक, अग्नितत्वाचे जे गुण आहे ते गुण या राशीत बघायला मिळतात. त्यानंतर ही पृष्ठोदयी राशी आहे, तसेच ती रात्रबली आहे आणि अल्पप्रसव आहे, अशी ही धनुराशी आहे. आता कोणाला काही शंका आहे, कळलं नाही म्हणून? लिहून घ्या. धनुराशी. मॅडम, म्हटलं आपण ज्या सगळ्या राशी लिहू घातल्या त्याच्यामध्ये प्रत्येक राशीला तुम्ही अंक दिला होता की या अंकाने ओळखली जाते, तशी ती कन्या राशीमध्ये आपण ते नाही लिहू घातलं तुम्ही आपल्याला. काही जरुरी पाहिलं नाही ना असेल, की 6 अंकाने ओळखली जाते. 5 नंतर 6 येतो. हा, म्हणजे त्यात लिहू नाही पाहिलं घातलं तर असेल. त्याला काही हे नाही ना. हा, ठीक आहे. पाहिलं असेल. हा, हम्म. लिहा. धनुराशी. मूळ नक्षत्राचे 4 चरण. पूर्वाषाढा नक्षत्राचे 4 चरण. उत्तराषाढा नक्षत्राचे पहिले 3 चरण. मॅडम,
एकच आहे ना मॅडम? हा, पहिलं उत्तराषाढा चरणच आहे ना ते? नक्षत्राचं सॉरी सॉरी पहिलं चरण. सॉरी. अशा 9 चरणांनी धनु राशी तयार होते. मूळ नक्षत्र पासून ते उत्तराषाढा नक्षत्राच्या उत्तराषाढा नक्षत्राच्या पहिल्या चरणापर्यंत पहिल्या चरणापर्यंत प्रत्यक्ष आकाशात दिसणाऱ्या धनुष्यबाण हातात घेतलेले धनुष्यबाण हातात घेतलेले व मानवाच्या कमरेवरील डोक्यापर्यंतचा डोक्यापर्यंतचा शरीराचा अर्धा भाग हा
हा मानवाच्या शरीर असलेला आणि कमरेपासून पायापर्यंतचा खालचा भाग घोड्याचे शरीर असलेले घोड्याचं शरीर असलेली आकृती अशी दोन शरीर धारण करणारी अशी दोन शरीरे धारण करणारी राशी म्हणजेच धनु राशी होय. धनु राशी होय. धनुर्धारी क्षत्रियाप्रमाणे क्षत्रियांप्रमाणे विपन्नांचे रक्षण करणे
मॅडम कोणाचे रक्षण करणे? विपन्नांचे म्हणजे गरिबांचे. गरिबांचे रक्षण करणे. दलितांचे. दलितांचे. दैन्य, दुःख दूर करणे. दुःख दूर करणे. शौर्य गाजवणे. शौर्य गाजवणे. धैर्य धारण करणे. धैर्य धारण करणे. दान करणे. विजय मिळवणे. राज्य करणे. प्रजेचं पालन पोषण करणे. प्रजेचं पालन पोषण करणे. राज्य करणे. हे
क्षत्रियांचे गुण. धनु राशीत शून्य ते 15 अंशापर्यंत असतात. - 16 ते 30 अंशामध्ये अश्वाचे गुण. म्हणजेच प्रामाणिकपणा, उमदार स्वभाव, मॅडम हे अंश कशाचे? आपण कन्या राशीत शिकलो ते अजून अंश एकदा कशा सांगा. पाहिजे. ठीक आहे, राशी झाल्यावर सांगा. उमदार स्वभाव ही लिहून झाल्यावर. कार्यतत्परपणा, कार्यतत्परपणा, सदा गतिमान राहण्याची आवड, हे गुण 16 ते 30 अंशामध्ये धनु राशीत असतात. धनु राशी ही नऊ या अंकाने
जन्मपत्रिकेत दर्शवली जाते. 9 हा अंक विषम अंक असल्या कारणाने तो जन्म विषम अंक असल्या कारणाने ही राशी पुरुष राशी म्हणून ओळखली जाते. म्हणून पुरुष राशीचे सर्व गुण यांच्यामध्ये बघायला मिळतात. धनु राशीत